अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय, ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत, ती पद्धत चुकीची आहे. आमचा संविधानिक अधिकार आहे, आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे. राईट टू एक्सप्रेशन, राईट टू स्पीच, हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत. म्हणून या बेड्या आहेत. या बेड्या याच्यासाठी पण आहेत की अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत, व्हिसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आखलेलं धोरण आहे, अनेक भारतीयांचा घर संसार उद्ध्वस्त करणारे आहेत. ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात 2 विमानात कोंबून भारतात पाठवलं, म्हणजे पायात साखळदंड, हातात हतकड्या, शौचालयाला जागा नाही, उपाशी भारतीयांना असा अपमानित करून आणण्याचा प्रकार हा भारतीयांना हिणवणारा, भारतीयांना अपमानित करणारा होता. ह्याच्यात कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते. आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण ह्या पेचात अडकलेत. पोरं अमेरिकेत राहतील, आईबाप मुंबईत महाराष्ट्रात येतील, आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील. अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसांची स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू, अमेरिका करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू, तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल. आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगत आहेत, या बेड्यांपेक्षा कमी नाहीत. आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत की एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, आमच्या स्वातंत्र्यावर गणा आणू नका आणि अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका. अमेरिका आपली बाप नाही. हिंदी सर पण कुठे मी राष्ट्रवादीचा प्रतिनिधी तिथे होतो, त्यामुळे मला वाटतं की मी दुसऱ्या विषयावर आहे. हे विषय आता काढू नका. बेड्या घातल्यात, अशाच बेड्यांची अवस्था जी राज्यात आहे का? कारण की विरोधकांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, विरोधकांना बोलून देत नाही. मग आम्ही तेच म्हणतो ना की व्यक्तच होऊ देत नाही आहेत. याच बेड्या धनंजय मुंडेंना घातल्या जाव्यात. सरकार कोणाला घालायचे सरकारच्या मनावर आहे. सरकार मला नाही वाटत त्यांना बेड्या घालेल. आणि त्यांनी खून केलेला नाही हे मी आधीपासून सांगतोय. पण जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की गांधी हत्या नथुरामने केली, पण विचार कोणाचे होते हा प्रश्न त्यांनी विचारला होता. तसं हत्या करण्याचा आरोप आता सिद्ध झाला आहे. वाल्मिक कराडच आरोपी आहे, तोच सूत्रधार आहे. आम्ही पहिल्या दिवशी बोंबलून सांगत होतो, सरकार ऐकायला तयार नव्हती. आता CIDने सगळं समोर आणलं आहे. पण तो माझा खास माणूस आहे असं कोण म्हणालं होतं? मग नैतिकता आहे की नाही? तुमचा खास माणूस जर एवढा क्रूर, निर्दयी, पाषाण हृदयी असेल तर मग करायचं काय? अमर साहब अपनी हथकड़ी क्यों पहनी है? सदन का पहला दिन है, क्या वजह है? एक तो व्यक्त होने को नहीं मिल रहा है, यहाँ की आज़ादी छीनी जा रही है, और अमेरिका में भारतीयों के जो हाल हो रहे हैं, और ख़ास करके जिस तरीके से अमेरिका से लोगों को लाया गया, हाँ, पैरों में बेड़ियाँ, हाथों में हथकड़ियाँ, जिस विमान में लाया गया, जो जिस जहाज़ में, हवाई जहाज़ में लाया गया, उसमें यानी भेड़ बकरियों के जैसे उनको दबोचा गया. मानवीय स्वतंत्रता की इतनी अवहेलना कभी नहीं हुई थी भारत में. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते असा आरोप करत त्याचा निषेध नोंदवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी बेड्या घातलेल्या आहेत, हातात बेड्या घातलेल्या आहेत. अमेरिकेतून भारतीयांना बेड्या घालून पाठवण्यात आलं आणि त्या घटनेचा सुद्धा मी निषेध व्यक्त करतो असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. तर विधान भवन परिसरामध्ये सध्या विरोधक हे पोहोचलेले आहेत. काही वेळापूर्वी सत्ताधारी हे पोहोचलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचले आणि त्यानंतर आता विरोधक या ठिकाणी जमल्याचं आपण पाहतोय. शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येतंय. पुष्पहार सुद्धा अर्पण केला जाईल. महाराज दिसत नाही, महाराज दिसत नाही, मूर्ती दिसत नाही महाराज.
तर विधिमंडळात आता अनेक नेते मंडळी आणि आमदार येण्यास सुरुवात झालेली आहे. काही वेळापूर्वीची सत्ताधाऱ्यांची दृश्य, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर नेते मंडळी सुद्धा आहेत, मंत्री महोदय आहेत. दुसऱ्या दृश्यांमध्ये विरोधकांचीही आपण दृश्य पाहतोय, ज्यामध्ये सर्व आमदार आहेत. रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, भाई जगताप, अंबादास दानवे सुद्धा पाहायला मिळत आहेत. जुई जाधव आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी. जुई, विरोधक हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. विधिमंडळ परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे. अगदीच आपण पाहतोय ऋतुजा की महाविकास आघाडी म्हणजे सर्व विरोधक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमले आहेत आणि नुकताच त्यांनी हार देखील अर्पित केलेला आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घोषणाबाजी देखील दिली जात आहे. आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले जात आहेत, मात्र कोणावरही कारवाई केली जात नाहीये. त्याचा निषेध देखील व्यक्त केला जात आहे. मात्र आपण इथे पाहतोय की आधी सरकारचे जे सर्व मुख्यमंत्री, मंत्री तिथे जमले आहेत. राजीनाम्याची मागणी करत आहे, घोषणाबाजी करत आहे. महाराष्ट्र में दो ही गुंडे, महाराष्ट्र में दो ही गुंडे. तर विरोधकांकडून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात येते. विधान भवन परिसरामध्ये हे सर्व विरोधक जमलेले आहेत. शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर आता सभागृहाच्या दिशेनं ती सर्व मंडळी रवाना होत आहेत. मात्र त्यापूर्वी सरकारच्या विरोधात काहीसे आक्रमक होऊन या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते. अगदी काही वेळापूर्वी हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड हे विधानभवन परिसरामध्ये पोहोचलेले होते. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहायला मिळत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा या ठिकाणी आहेत. हे दोघांच्या यावर खरं तर यांना एकही मिनिट मंत्रिमंडळात ठेवण्याची आवश्यकता नाही. काय ना शेवट कायदा काय आणि नियम काय आहे की नाही. एका मंत्र्यांच्या संदर्भात जर दोन नियम असतील तर सांगावं आणि कोर्टाने स्पष्टपणे आदेश दिले असताना ही भूमिका त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर न काढणं हे महाराष्ट्राला भूषणावं नाही. भाजपाच्याच मंत्री असणाऱ्या रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढली जाते. तर आता कायदा सुव्यवस्था महाराष्ट्र खड्ड्यात गेलेला आहे. जिथे मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नाही तिथे महाराष्ट्राचं काय सुरक्षित होणार आहे? हे ठेवू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत. महाराष्ट्राचे राज्य आता महिलांसाठी असुरक्षित राज्य म्हणून घोषित करण्याची आवश्यकता आहे. अशी परिस्थिती राज्यात आहे. आपल्यासोबत आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही, महिलांसाठी असुरक्षित राज्य घोषित करावी अशी मागणी आता विजय वडेट्टीवार करताय. अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई. तर विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडी प्रकरणी, तसंच पुण्यामधील स्वारगेटचं बलात्कार प्रकरण आणि या दोन्ही मुद्द्यांवरनं सुरक्षा आणि कायद्याचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे राज्यामध्ये त्यावर त्यांनी भाष्य केलंय. त्यासोबतच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टानं ठोठावलेली शिक्षा असतानाच त्यांनी काही सरकारला सवाल विचारलेले आहेत. एकासाठी एक न्याय, दुसऱ्यासाठी दुसरा, असं चित्र नेमकं का राज्यात पाहायला मिळतंय, हा सवाल त्यांनी थेट सरकारला विचारलेला आहे. तर विधानभवनाच्या परिसरामधील या पायऱ्यांवर सध्या सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही सुद्धा जमलेले आहेत. या ठिकाणी पंकजा मुंडे पोहोचल्याची दृश्य आहेत. अगदी थोड्याच वेळात प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होतीये. विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या पहिलाच हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी 2024-25च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांचं लक्ष या पुरवणी मागण्यांवर असणार आहे.
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुरेसं संख्याबळ हातात नसतानाही राज्यामधील शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरील अत्याचार आणि मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत विरोधक नेमकी कोणती भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. आणि आता ही थेट दृश्य आपण बघतोय. राज्यपाल हे दाखल झालेले आहेत. सध्या आज महत्त्वाचं अधिवेशन, विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते सुरू होते आणि या अधिवेशनासाठी राज्यपाल इथे पोहोचलेले आहेत. राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि त्यानंतर कामकाजाला सुरुवात होईल. मुख्यमंत्री हे तिथे दाखल आहेत. तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे अध्यक्ष हे देखील तिथे सध्या पोहोचलेले आहेत. या राज्यपालांचं स्वागत केलं जाते. CP राधाकृष्णन यांच्या स्वागतासाठी सध्या तिथे आपण बघतोय. ही थेट दृश्य आहेत सध्या आपण बघतोय. बरोबर 11 वाजता अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय ही थेट दृश्य आहेत विधान भवन परिसरातनं, जिथे राज्यपाल दाखल झालेले आहेत. CP राधाकृष्णन हे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या समोर आता पोलिसांचं हे वाद्यवृंद जे आहे त्यांची परेड आपल्याला पाहायला मिळेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून कोणते महत्त्वाचे मुद्दे आज मांडले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सरकारनं पूर्णपणे तयारी केलेली आहे विरोधकांच्या मुद्द्यांना नामोहरम करण्यासाठी, तर दुसरीकडे विरोधक मात्र प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. हे थेट दृश्य आहेत विधान भवन परिसरातनं. CP राधाकृष्णन हे तिथे दाखल झालेले आहेत. पोलिसांकरवी जी मानवंदना दिली जाते तिचा स्वीकार सध्या ते करताना पाहायला मिळत आहेत. आणि आजचा दिवस यासाठी महत्त्वाचा असणार आहे कारण सध्या राज्यातले जे ज्वलंत असे विषय आहेत त्या विषयांना हात घातला जाणार आहे. एकीकडे आपण पाहिलं होतं इथे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत ज्यात राज्यपाल CP राधाकृष्णन हे देखील तिथे सध्या उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रगीत झालेलं आहे आणि महाराष्ट्र गीताचंही सादरीकरण झालेलं आहे. तर आदित्य ठाकरे हे देखील आता सभागृहात जात असतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय. आज सगळेच विरोधक अतिशय आक्रमक अशा स्वरूपामध्ये
आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आदित्य ठाकरे नेमके कोणते मुद्दे घेतात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे ही दृश्य आपण बघतोय, राज्यपाल तसंच मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती असे सर्वजण तिथे उपस्थित आहेत. एकीकडे मंत्रीगण येण्यास सुरुवात झालेली आहे, तर दुसरीकडे विरोधक आणि सत्ताधारी असे एकत्रित येताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 वाजता कामकाजाला सुरुवात होणार आहे आणि त्याआधी आपण बघतोय राज्यपाल इथे दाखल झालेले आहेत. CP राधाकृष्णन यांचं स्वागत, मुख्यमंत्री तसंच इथे दृश्य आपण बघतोय धनंजय मुंडे दाखल झालेले आहेत. त्यांच्या विरोधात प्रचंड मोठं रान हे विरोधकांनी उठवलेलं होतं, ते धनंजय मुंडे सुद्धा दाखल होतानाची ही दृश्य आहेत. थेट दृश्य आपण बघतोय विधान भवन परिसरातनं, जिथे सध्या सर्व मंत्रीगण, सर्व मुख्य नेते हे उपस्थित आहेत. तर ही दृश्य होती ज्यामध्ये स्वतः आव्हाड हे हातामध्ये बेड्या घालून दाखल झालेले होते आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा त्यांनी यावेळेला उपस्थित केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी म्हणून मी हातात बेड्या घातलेल्या आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं. नंतर चंद्रकांत पाटील हे देखील तिथे दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आहेत. दिग्गज नेते जे आहेत ते एक एक करून दाखल होत असतानाची हे दृश्य आपण बघतोय. कोटक हे देखील काही वेळापूर्वीच दाखल झाले. विधानसभा अध्यक्ष, विधानसभेचे उपाध्यक्ष दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर हे बघतोय कोकाटे ज्यांच्यावरती प्रचंड मोठे आरोप झालेले आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये, ते देखील दाखल झालेले आहेत. तर अधिवेशनाआधीच विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. महाराष्ट्र में दो ही गुंडे, कोकाटे आणि मुंडे अशी ही घोषणाबाजी करत विरोधकांनी कोकाटे आणि मुंडेंना लक्ष केलंय. विरोधकांनी आपलं टार्गेट ठरवून ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीनं यापूर्वी जशा स्वरूपाचे आरोप केलेले होते तसेच आरोप मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. ही घोषणाबाजी जोरदार करण्यात आली आहे. महाराष्ट्र में दो ही गुंडे, महाराष्ट्र में दो ही गुंडे, महाराष्ट्र में दो ही गुंडे. विरोधी सगळे जे विरोधी पक्षाचे सगळे जे आमदार आहेत ते आपण पाहतोय. छत्रपती शिवरायांचा जो सिंहासनावरती बसलेला पुतळा आहे त्या पुतळ्याला नमन करताना पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्ष सुद्धा प्रचंड आक्रमक अशा स्वरूपामध्ये आज सभागृहात आपली मतं मांडताना पाहायला मिळेल. महाराष्ट्रातले अनेक महत्त्वाचे आणि ज्वलंत विषय हाती घेत त्यावरती भाष्य करताना विरोधक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दरम्यान थोड्याच वेळापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. दोघांच्या ऐवजी खरं तर यांना एकही मिनिट मंत्रिमंडळात ठेवण्याची आवश्यकता नाही. काय ना शेवट कायदा काय आणि नियम काय आहे की नाही. एका मंत्र्यांच्या संदर्भात जर दोन नियम असतील तर सांगावं आणि स्पष्टपणे आदेश दिले असताना ही भूमिका त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर न काढणं हे महाराष्ट्राला. कायदा सुव्यवस्थेसंदर्भात महत्त्वाचे प्रश्न हे समोर आणले जात आहेत. सध्या आपण बघतोय गृह खातं हे मुख्यमंत्री फडणवीसांकडेच आहे आणि त्यामुळेच फडणवीसांवरती जोरदार ताशेरे ओढले जात आहेत. संदीप क्षीरसागर दाखल झालेले आहेत तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय. संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा बीडमधल्या मसाजोगमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि हे प्रश्न धसास लागावेत यासाठी त्यांच्याकरवी सुद्धा प्रचंड प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत. विरोधकांची मात्र जोरदार घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. महाराष्ट्र के दो ही गुंडे, कोकाटे आणि मुंडे अशी ही घोषणाबाजी इथे आव्हाड आणि सर्व विरोधकांनी एकत्रित दिलेली होती. तर दुसरीकडे हातामध्ये बेड्या घालून ते दाखल झालेले होते. अधिवेशनाआधीच आपण पाहतोय विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांची ही जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळालेली आहे. महाराष्ट्र के दो ही गुंडे,
कोकाटे आणि मुंडे अशा स्वरूपाची ही घोषणाबाजी देण्यात आली. तर दुसरीकडे आमचे मूलभूत अधिकार हे शाबूत राहावेत. अमेरिकेतनं भारतीयांच्या हातात बेड्या घालून आणण्यात आलेला आहे आणि भारतीयांचा अपमान केला आहे. त्या अपमानाचा निषेध म्हणून अशा पद्धतीनं बेड्या घालून जितेंद्र आव्हाड यांनी एंट्री केलेली होती विधान भवन परिसरात.